एटीएमच्या बॅटऱ्या चोरी करणारे 2 आरोपी ताब्यात घेऊन 1,05,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 19/1/2025 रोजी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहिती अन्वये 2 इसम यांनी राहुरी लोणी या भागातून एटीएम बॅटऱ्या चोरी करून त्यांना नांदुरगाव गोदावरी नदी पुलाच्या बाजूला खुशी एंटरप्राइजेस भंगाराच्या दुकानात विक्री केल्या असून सदर इसमांपैकी एक इसम हा सदर दुकानात हजर आहे। त्यावरून सदर ठिकाणी जाऊन खात्री करून भंगार दुकानदार नामे राकेश गया प्रसाद यादव वय वर्ष 42 राहणार नांदुरगाव खुशी एंटरप्राइजेस भंगार दुकान गोदावरी नदी पुलाजवळ तालुका जिल्हा नाशिक तसेच विक्री करणारा इसाम प्रवीण मोतीराम अंबोरे वय वर्ष 35 राहणार सस्तीर तालुका पातूर जिल्हा अकोला यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी राहुरी लोणी जिल्हा अहिल्यानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व इतर भागातून सदरच्या बॅटऱ्या चोरी केल्याची व सदर बॅटऱ्या विकत घेतल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून सदरील गुन्ह्यातील चोरीचा एकूण 1,05,06,000 रुपये किमतीच्या 22 बॅटऱ्या जप्त करून पुढील कारवाई कामी राहुरी पोलीस ठाणे जिल्हा अहिल्यानगर यांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुडे, प्रेमचंद गांगुडे, पोलीस हवालदार चंद्रकांत गवडी, नितीन फुलमाळी, संजय सानप, प्रकाश बोडके, वाल्मिक चव्हाण, पोलीस हवालदार प्रवीण वानखेडे, संजय पोटीदे अशांनी केली आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।